तर मी धनश्री परत एक नवीन असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। तर मी स्वतःच एक रेसिपी ट्राय केली होती आणि ती खूप छान झाली होती मागच्या वेळी। तर म्हटलं तुमच्याबरोबर पण ती शेअर करू। तर सगळ्यात आधी इथे मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लसूणच्या काही पाकळ्या घेतलेले। आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। तर सगळ्यात आधी मी इथं कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडं तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे आणि कांदा, टोमॅटो। तर परत आता मी इथं टोमॅटोची एका प्युरी, हळद, 1 चमचाभर साय आणि आलं लसूण पेस्ट घातलेलं आहे यामध्ये। आता यामध्ये मी 1 चमचा धनेजिरा पूड आणि 1 चमचाभर असा गरम मसाला टाकला आहे। आता यातच मी काजू करी मिक्स मसाला घेतलेला आहे, तो 1 चमचाभर घालून घेणार आहे आणि आता हे परत सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम आपल्याला हे मऊ करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते मिक्सरला बारीक होताना आपल्याला काही त्रास होणार नाही। आता बघू शकता हे सगळं मिश्रण आहे, आपल्याला मिक्सरला असं बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि एक टिप म्हणजे यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही, कारण पाणी घातल्यावर जी पेस्टची ओरिजिनल चव असते ती जाते, त्यामुळे बिना पाणी घालता हे आपल्याला मिश्रण वाटून घ्यायचं आहे। बघू शकता इथं आपली पेस्ट अशी बारीक तयार झाली आहे। मिल्की मिस्टचं एकतर मी मिल्की मिस्ट किंवा हल्दीरामचं पनीर घेते, तुम्ही कोणत्या पण ब्रँडचं घेऊ शकता। तर आता ते मी कापून घेणार आणि बाहेर आवाज येतोय त्याच्याकडे थोडे इग्नोर करा, कारण छोटी मुलं आहेत त्यामुळे ती दंगा करत असतात। तर अशा पद्धतीने आपल्याला इथं पनीर कापून घ्यायचं आहे। खूप छान असतं हे मिल्की मिस्ट आणि हल्दीरामचं। तर यातलं मी अर्धच घेणार आहे, बघू शकता। आता याचे मी मोठे मोठेच पीस करून घेणार आहे आणि आता इथं बघू शकताय माझं पनीर पण कापून तयार झालेलं आहे। इथं बघू शकताय माझ्या मसूर पण छान उकडून तयार आहे। आता सेम कढईत मी तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये हा बनवून घेतलेला पनीर मसाला घालून घ्यायचा आणि मसाल्याला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं। आता बघू शकता याला मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1-1.5 चमचाभर लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि परत सगळं आपल्याला मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे। आता याला तेल सुटल्यावर परत यामध्ये पनीर आणि थोडंसं आपल्याला मटर घालून घ्यायचे आहे आणि परत सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला आणि 2 मिनिटं तेल सुटू द्यायचं। आता बघू शकता हे सगळ्याला तेल सुटलेलं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला मसूर शिजलेलं सगळ्या घालून घ्यायचं आणि थोडंसं गरम पाणी पण मसुरामध्ये मी टाकून घेतलेलं होतं। आता याला मस्त अशी आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि बघू शकता एकदम परफेक्ट असं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या भाजीला, जसं हवं तसं। मी थोडं पाणी ठेवणार आहे, कारण आमच्या घरी सगळ्यांना थोडं भाजी पाणी आवडतं। तुम्ही तुमच्या आवडीनं पाणी ठेवा किंवा न ठेवा, पण भाजी नक्की ट्राय करा घरी बनवून, ही खूप टेस्टी होते। आपली भाजी तयार आहे। तुम्ही रोटी, चपाती, भाकरी किंवा राईससोबत ही भाजी एन्जॉय करू शकता आणि खरंच सांगते खूप म्हणजे खूप डिलिशियस लागते। मी सेकंड टाईम बनवली आहे, पण तरी पण ती अगदी जशी मी पहिल्या वेळी बनवली होती तशी परफेक्ट बनली आहे। तुम्ही जर मी जी पद्धत सांगितली आहे त्याप्रमाणे ॲक्युरेट बनवली तर खरंच सांगते तुमच्या घरातल्यांचीसुद्धा ही रेस्टॉरंटसारखी बनणारी भाजी फेवरेट होऊन जाईल। आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ टाकेन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल। आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।